नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। एक महत्वाची बातमी अशी की पत्रोड येथील श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापसाची लागवड केलेली आहे त्या कापसाच्या लागवड मधील जे कॉटन आहे, जे कापूस आहे, ते कापूस आता व्यापाऱ्याला न विकता या कुठल्याही परिसरात कुठेही न पाठवता आपल्या पत्रोड मध्ये शासकीय नियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत इथे सीसीआय नंबर यांना मिळालेला आहे आणि सीसीआय सेंटर इथे मिळाले असल्या कारणाने आता शेतकऱ्यांना योग्य भाव आणि शासकीय नियमाने ठरलेला भाव जो आहे, कमीत कमी 6,000 असेल या 8,000 असेल, जे शासकीय नियमानुसार जे भाव ठरलेला असेल तोच भाव आता पत्रोड श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि शेतकऱ्यांना यासाठी जेव्हा आपण कॉटन इंडस्ट्रीज मध्ये येतो त्यावेळेस त्यांनी आपला सातबारा आणि आधार कार्ड नंबर इथे आणावा आणि त्यानंतर इथं एपीएमसीचा कर्मचारी आहे जे त्यांचा रजिस्ट्रेशन करायचं काम आहे, ते सर्व प्रोसिजर इथेच होणार आहे। कारण आपण पूर्वी बघितलं आहे की पत्रोड जे कॉटन मार्केटचा जो ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये पूर्वी शेतकऱ्यांच्या बंड्या लागत होत्या आणि तिथून त्यांच्या नंबर वाईज इथं सोडल्या जात होत्या आणि पत्रोड जिनिंग मध्ये येत होता आणि तिथे त्यांचा वाला जो रजिस्ट्रेशन होत होता, त्याचा वजन काटा होत होता आणि त्यानंतर त्यांना योग्य भाव मिळत होता। परंतु पत्रोड येथील इंडस्ट्रीज बंद झालेली होती आणि आता बघतो आहोत की आपण शेतकऱ्यांना बेभाव व्यापाऱ्यांना द्यावं लागतो आणि आपण या पत्रोड परिसरातली मेलघाट आपल्या पहाडातली असो किंवा आजूबाजूच्या गावातील जे शेतकरी आहेत, शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना विकून त्यांची कुठेतरी लूट होती, पण आता ते लूट थांबवण्यासाठी आपल्या इथे एक चांगला योग्य सेंटर मिळालेला आहे श्याम कॉटन इंडस्ट्रीज आणि श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये आता शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार योग्य भाव मिळणार आहे। आपण पुढील आढावा आपले जे श्याम कॉटन इंडस्ट्रीचे जे संचालक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे। आपण सांगितलेलं आहे की श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये सीसीआय सेंटर इथं चालू झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय असा शासनाने घेतलेला आहे। यामध्ये येथील एपीएमसीचे कर्मचारी सुद्धा इथं रजिस्ट्रेशनचं जे पूर्व तयारी आहे ते संपूर्ण इथेच होणार आहे आणि आपल्यासोबत जे संचालक आहे श्याम कॉटन इंडस्ट्रीचे मुरारी भाऊ अग्रवाल यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। दादा, आता नुकतंच सीसीआय सेंटर मिळालेलं आहे, आपण बघतो की अनेक शेतकऱ्यांचा कापसाचा जेव्हा कापूस निघतो त्यावेळेस कुठेतरी व्यापाऱ्यामार्फत लूट होत होती, परंतु आता शासकीय नियमानुसार त्यांना योग्य भाव मिळणार आहे। त्यासाठी आता तुम्हाला सेंटर मिळालेलं आहे, काय नेमकं विषय काय? शासकीय खरेदीमध्ये आपली श्याम कॉटनची निवड झालेली आहे। शासनाच्या नियमानुसार आता मागील 3 दिवसापासून आपल्या इथं शासनाची खरेदी सीसीआयची चालू झालेली आहे। त्यामध्ये उचित जे दाम आहे शासनाचे निकषानुसार ते प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहे। तरी माझा एक आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतः माल इथं सातबारा घेऊन स्वतः प्रिमायसेस मध्ये माल आणावं आणि प्रत्येक जे आहे सातबारा आधार कार्ड ह्या ज्या आहे अप्रूव्हलच्या जे आहे ते आम्ही जागेवर सर्व करून शेतकऱ्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देऊ। शासनाचा सध्या भावाचा दर काय चालू आहे? शासनाच्या मॉइश्चरनुसार आहे 77, 78, 81 पर्यंत। म्हणजे पूर्वी आपल्याला जो एजंट मार्फत या म्हणजे व्यापारी होते त्यांच्या मार्फत कुठेतरी भाव मिळत नव्हता, आता शासनाचा योग्य भाव म्हणजे शासनाच्या नियमाने जे भाव ठरलेला आहे तोच भाव इथे मिळेल, तोच भाव मिळणार आहे। हे होते आपल्या सोबत मुरारी भाऊ अग्रवाल। काय सांगणार आहे? शासकीय सीसीआय सेंटर इथे मिळालेलं आहे आणि आता आपली इथे नेमणूक झालेली आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल? आपल्या इथं पत्रोडला सेंटर मिळाल्यामुळे आपल्या तालुक्यातलं जे सेंटर आहे पत्रोड भागात बरोच कापूस राहते, त्यामुळे एपीएमसी मार्फत जे श्याम कॉटन सेंटर घेतलं आहे ते आपल्या जवळपासच्या एरियातल्या लोकांना फायदाच होणार आहे। तर इथं एपीएमसी मार्फत सर्व जे काही रजिस्ट्रेशनची सुविधा आहे, हे आहे, अप्रूव्हल काढणं, हे सर्व सुविधा इथं जाग्यावरच होणार आहे। त्याच्यानं कास्तकाराला फायदाच होणार आहे आणि शासकीय दरानुसार जो काही त्यांचे निकषानुसार चांगला भाव भेटून राहिला आहे। तर आपल्या सीसीआय सेंटर फक्त पत्रोडलाच मिळाला की अचलपूर तालुक्यात अजून कुठे? अचलपूर तालुक्याला मला वाटतं परतवाड्याला तिरुपती एक सेंटर आहे, दुसरं पत्रोड आहे। आता शासकीय नियमानुसार त्यांना योग्य भाव शेतकऱ्यांना मिळणार? हो, शासकीय निकषानुसार जे आहे चर्चानुसार जे भाव त्यांनी ठरवलेले आहे सीसीआयने ते मिळणार आहे। आपण शेतकऱ्याला काय आवाहन करणार? सर्व शेतकरी बंधूंना मी आवाहन करणार आहे की त्यांनी या योजनेचा जे सेंटर चालू झाला आपल्या एरियात त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि स्वतः येऊन रजिस्ट्रेशन करून आपला कापूस इथं आणून शासनाला द्यावा। आणि रजिस्ट्रेशनची सुविधा जाग्यावर श्याम कॉटन मध्ये
ठेवलेली आहे. हे होते आपल्यासोबत एपीएमसी चे कर्मचारी आणि संचालक श्याम कॉटन इंडस्ट्री मुरारी भाऊ अग्रवाल. आणि शासनाने एक चांगला एक निर्णय घेतलेला आहे की आता अचलपूर तालुक्यामध्ये 2च फक्त सीसीआय सेंटर आहेत आणि त्या सीसीआय सेंटरवर शेतकऱ्यांनी आपला स्वतःहून एक जे कापूस आहे ते व्यापाऱ्यांना त्याचा डायरेक्ट थेट आपण कॉटन इंडस्ट्रीज मध्ये जर आणला तर त्यांना योग्य भाव मिळणार आहे. आणि योग्य भावासाठीच आपण किती वेळा लढा दिलेला आहे किंवा लेवी असो काही असो होत नव्हतं आता, परंतु कॉटनचा जो विषय झाला आहे, कॉटनचा विषय सीसीआय सेंटर आल्या कारणाने शेतकऱ्यांना जो शासनाने ठरवलेला जो भाव आहे तो भाव त्यांना पूर्ण मिळणार आहे. आणि जे नियमानं जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्येच होणार आहे. आणि सर्व कागदपत्र त्यांनी सांगितले आहे, यामध्ये 7/12 आणि आधार कार्ड हे घेऊन येणे आणि सर्व आपल्याला ऑनलाईन सेंटर हे करणे, रजिस्ट्रेशन करणे आणि त्यानंतर योग्य भाव शासनाचा जाग्यावरच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ज्या परिसरातले जे शेतकरी आहे त्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतोडा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.